देव भक्त उभे दोन्ही एके ठाई, चला जाऊ पायी तया गावा. दोन्ही एके ठाई, चला जाऊ पायी तया गावा. आवडीचा हेत पुरेल मनाचा, उच्चारी देवाचा विठ्ठल नाव. करोन्या स्नान पुंडलिकाची भेटी, नाचू वाळवंटी वाहू टाळी. आवडीचा हेत पुरेल मनाचा, उच्चारी देवाचा विठ्ठल नाम. जाऊ महाद्वारी, जाऊ महाद्वारी, पाहू तो सावळा गोवाळू गोपाळा लिंबलोन. आवडीचा हेत पुरेल मनाचा, उच्चारी देवाचा विठ्ठल नाम. एका जनार्दनी मनोरथ पुरे, एका जनार्दनी मनोरथ पुरे. वासना ते मुरे मागे काही, आवडीचा हेत पुरेल मनाचा, उच्चारी देवाचा विठ्ठल नाम. विठ्ठल चला जावा
आवडीचा हेत पुरेल मनाचा उच्चारे देवाचा विठ्ठल नाम नामदेव नामदेव डबल तालीसाठी बरं का. आपला कीर्तन म्हणजे तालींचा, नकुल मामांचा कीर्तन म्हणजे ओव्यांचा बरं का. म्हात्रे माऊलींचा कीर्तन म्हणजे ओव्या कीर्तन सर्व का. म्हणजे काकांचा कीर्तन म्हणजे आपल्याला बरं करण्यासाठी. हे सर्व आपलं ठरलेलं आहे का रे काका. नाही तर आम्ही वाईट पण निघून जाऊ. तुम्ही जर आम्हाला धरलं नाही तर तुमची गरज आहे आम्हाला. तुम्ही धरा आम्हाला बरं का. तुम्ही बदलू नका. तुम्ही बदलले तर आम्ही बदललो समजा. असू द्या. तर देवालाही आवड आहे, संतांनाही आवड आहे आणि देवाला सुद्धा आवड आहे. आता बाबा तुम्हाला देवाची आवड काय सांगायची. आपल्याला काय आवडतं ना काय नाही बाबा. भलतच जीवाला आवड बघतो. आपल्या जीवासारखा वाईट आवड धरणारा जीवच या मृत्यू लोकांमध्ये नाही. काही आवडतं जीवाला बरं. काही जीवाला तर एकदम म्हणजे असं मारून टाकलेलं. आपण काय ते क्रिकेटवाले बोलतात नाही का, सुपडा शॉट. सुपडा तिथं गेल्यावर आपल्याला सुख भेटणारच नाही बरं का. आता मृगजळाच्या ठिकाणी जळाची जर आशा ठेवून गेलो तर आपल्याला तिथं जळ भेटणार आहे का. नाही. तसं संसाराकडे जर आपण सुखाची आशा ठेवून गेलो तर आपल्याला सुख भेटणार नाही, उलट दुःखच भेटल. मग अशी ही सर्व पीडित लोक, ही साधक मंडळी नाथबाबाकडे आली, नाथ महाराजांकडे आली बरं का. त्यांच्या मनात हेच आवडीचं सुख आहे बरं का. सगळ्यांना सुख आवडतं म्हणून ही सर्व मंडळी सुख मिळण्याकरता नाथबाबांकडे आली. नाथबाबांकडे आली. नाथबाबांनी त्यांना
विचारलं काय काय म्हणणं आहे तुमचं? म्हटलं काय नाही, आम्हाला सुख प्राप्त करून घ्यायचं आहे. आमच्या मनाच्या आवडीचा विषय सुख आहे. आम्हाला सुखाकरता आम्ही एवढी तळमळ चालू आहे, तर तुम्ही आम्हाला सुख मिळवून द्या. बरं, पण आज बाबा सांगतात तुम्हाला सुखच हवंय ना, मग ठीक आहे, तुम्हाला मी असा एक पत्ता सांगतो. त्या पत्त्यावर गेल्यानंतर तुम्हाला सुख नक्की मिळेल. आणि त्या तो पत्ता नामदेवराय सांगतात, विठ्ठल नामदेवराय सांगतात, नाथ बाबा सांगतात, नामदेवराय नाथ बाबा सांगतात तुम्हाला जर सुख पाहिजे ना तर तुम्ही देवाकडे जा. हो, भगवंत हा सुखरूप आहे, एकदम सुखरूप आहे. सुखरूप तुझ्या आईचा कोणी, सुखरूप आईसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका सुखाला ती तळमळ. बरं का? तर पंढरपूरचा तो आपला पांडुरंग परमात्मा आहे, तो सुखरूपच आहे. रसोय सहा हे उपनिषदाने सांगितलेलं आहे. रस रस शब्दाचा अर्थ आनंद केलेला आहे, आनंद घनच केलेला आहे. तर पांडुरंग परमात्मा हा सुखरूपच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सुख पाहिजे ना, देवाकडे जा. आणखीन दुसरा कोणी ऍड्रेस सांगा आम्हाला याचा, दुसरा कुठला असा पत्ता आहे का तिथं गेल्यानंतर आम्हाला सुख भेटेल? आहे ना आणखीन एक पत्ता, मग तो सुखाचा पत्ता नाथ बाबा सांगतात तर तुम्ही आता संतांजवळ जा. बर, संतांजवळ गेल्यावर सुख भेटेल का? हो, का नाही भेटणार, भरपूर सुख भेटेल. तुम्ही संतांकडे जा. सुखया संत उचिष्ट ते खाय गोरे भिल्लडीची आवडी देवाची दया बहु. काय देवा घरी न मिळेची अन्न, मागे भाजीपान द्रौपदीशी अर्जुनाची घोडी धुतले आनंदे संकटे भाऊ दे दिवाणी. तुका म्हणे ऐसे आवडती लढीवाळी जाणीवची काळे विठ्ठल विठ्ठल. मला आठवले हे
त्यांना समाधान वाटतं. बाबा हो, देव आवडीसाठी काहीही करतो, भक्तांच्या आवडीसाठी काहीही करतो. मग देवाकडं सर्व सुख देवाकडं आहे, अवघड सुख संतांकडं आहे बरं का. इतरत्र सुख आहे, संसारात इतरत्र सुख आहे, पण सर्व सुख नाही, अवघड सुख नाही, सर्व सुख देवाचं. आपलं महाराज म्हणजे किती आपण बोलतो नाही का, सर्व सुखाची काय, सर्व सुखाची सागर आगर आगर बाप रखमा देवर. अजून भरपूर अशी काही ना काही शपथ पण बोलतो आपण दोन-तीन. असू द्या, म्हणजे असे हे प्रत्येक उदाहरण करून नाथ बाबा सांगतात की बाबा तुम्ही संतांकडे जा आणि देवाकडे जा. वा नाथ बाबा, तुम्ही खूप छान सांगितलं बरं का. तुमचं म्हणणं आम्हाला पटलं, संतांकडे जा देवाकडे जा. पण आम्ही नक्की संतांकडे जाऊ का देवाकडे जाऊ? आता सांगितलं ना तुम्हाला, संतांकडे जा देवाकडे जा. तसं नाही, आम्ही देवाकडे जाऊ का संतांकडे जाऊ असं का तुमच्या मनात आलं? शंका घ्यायला हुशार आहे. तो म्हटला अहो नाथ बाबा, देव एका गावाला असतील, संत एका गावाला असतील बरं का, मग आम्ही संतांच्या गावाला जायचं का देवाच्या गावाला जायचं? वा नाथ बाबा म्हटले खूप छान प्रश्न केला, खूप छान शंका मांडली. तर त्या शंकेचं निरसन करतो मी. बाबा
संत एका गावाला असतील. आपलं असं म्हणजे दोन दगडावरचं आम्ही पाय ठेवत नाही. दुपारी काम नाही बाबा, आमचे दोन एकत्र राहिले असते तर आधी वेळ बघायला आली नसते. असू द्या. तर देव आणि भक्त हे एकाच गावात आहे बाबा, बरं का. तुम्हाला दुसऱ्या जागेवर जायची गरजच नाही. देव सुद्धा याच गावात आहेत आणि संत सुद्धा याच गावात आहेत, भक्त याच गावात आहेत. बरं, मग महाराज ठीक आहे, कळलं आम्हाला, पण त्या गावाचं जरा नाव सांगा आम्हाला, त्या संतांचं नाव सांगा, त्या देवाचं नाव सांगा आम्हाला. तर नाथबाबा सांगतात, बाबांनो, तो देव दुसरा तिसरा कोणी नसून ते पांडुरंग परमात्मा आहे. ते संत दुसरे तिसरे कोणी नसून फक्त शिरोमणी पुंडलिक आहे, बरं का, आणि नामदेव आहे. हे दोन भक्त आहेत तिथं. आणि तो गाव, आपले 7 द्वीप आहेत. त्या 7 द्वीपामधून एक द्वीप, ते जम्बू या द्वीपामध्ये एक महाराज जरा द्वीपाकडून सांगितलं, लय देशाच्या बाहेर सांगितलं. जरा जवळून सांगा, सांगू का जवळून? त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी म्हणजे पंढरपूरचा परमात्मा, 4 भुजा त्याची. पण एक राहिलं महाराज, अहो याचे संत येत नाही. संतांसाठी काय? मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव
याच्यात तिघांचा ऍड्रेस सांगितलेला आहे, तिघांची नावं घेतलेली आहेत. मग आवडीचा येतो पुढे मनाचा उच्चारिता वाचा विठ्ठल नाम उच्चारिता वाचा विठ्ठल नाम आवडीचा हेत पुढे मनाचा आवडीचा हेत पुढे मना दोघांसाठी टाळ्या वाजवा सर्वांनी. बस 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 खूप छान.
आरती ओवाळता चित्त पालटे काया प्रत्यक्ष प्रचित हे वाळवंट परिस केले वाळवंट परिस केले हरपली विषमता हरपली विषमता द्वैत बुद्धी निरसरे जय जयाजी भक्त राया देव लग्नामया देव लग्नामया आरती ओवाळिता चित्त पालटे काया समाधिमाद्वारे श्री
तुळजा नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई गोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई गोपन काका मुक्ताबाई भक्त शिरोमणी नामदेव महाराज की आदिशक्ती मुक्ता